टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या विषयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षातले दोन्ही बाजूचे नेते म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत। गेल्या 2 महिन्यात आम्ही सकारात्मक आहोत, या पलीकडे फारसं काही घडलेलं नाही। नेमकं अडलंय कुठे? मनसे नेते आणि मनसे पक्षाचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। यापूर्वी आपण बघितलं 7 प्रतिसादाचा खेळ झाला, त्यानंतर थोडाफार कालावधी लोटला, त्यानंतर दोन्ही बाजूकडून प्रतिक्रिया येत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत बोलले, सुनील प्रभू बोलले आणि आता खुद्द आदित्य ठाकरेही म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत आणि महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर जर कोणी येत असेल तर आम्ही तयार आहोत, असंही ते म्हणतात। तर आता पुढे काय, नेमकं अडलंय कुठे? मग असं आहे, माझं शिक्षण आहे ना हे DG रुपारेल कॉलेजला झालं। तर त्या कॉलेजमध्ये आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती, तिला एक मुलगा आवडायचा। तर ती मुलगी रोज म्हणायची मला मुलगा आवडतो, मला याच्याशी लग्न करायचं आहे, मुलगा आवडतो, लग्न करायचं आहे। पण शेवटपर्यंत त्या मुलींनी काय त्या मुलाला प्रपोज केलं नाही आणि त्यांचं काही लग्न झालं नाही। मला असं वाटतं ह्या गोष्टींवरनं बोध आदित्य ठाकरे सुद्धा कॉलेजला गेलेत, त्यांनी घेतला पाहिजे। कसं आहे, रोज मला हा आवडतो तो आवडतो करून होत नाही, त्याच्यासाठी ठोस प्रपोजल करावं लागतं, प्रपोजल द्यावं लागतं। मला असं वाटतं ज्या पद्धतीने 2014 आणि 2017ला आमची जीभ पोळलेली आहे, त्यामुळे आम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहोत आणि जोपर्यंत कुठलाही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर काय बोलायचं। ज्या दिवशी आता सध्या सगळे प्रस्ताव जे काय आहेत सकारात्मक, त्यातनं आम्ही माध्यमातून बघतो। ज्या दिवशी आमच्याकडे प्रपोजल येईल त्या दिवशी निश्चितपणे त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील। देशपांडे, तुम्ही जे उदाहरण दिलं ते लग्न किंवा मुलगा मुलगी एकमेकांना आवडणं, हा विषय राजकीय युती आणि आघाडीचा आहे। एखादा मुलगा आणि एखादी मुलगी एकमेकांना आवडणं हा विषय वेगळा आणि तुम्ही किंवा नाही, एकच माझा फक्त मुद्दा क्लिअर करू द्या, कारण राज ठाकरे असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी किंवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, त्यामुळे मुद्दा आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान, यासाठी मी विचारतो आहे। दोन गोष्टी तुम्हाला सांगत होतो की ज्या वेळेला राजसाहेब बोलले की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र यावं, त्याचं उत्तम उदाहरण आमचे सन्माननीय माजी आमदार राजू पाटील आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कसं एकत्र येऊन लढलं पाहिजे त्याचं उदाहरण त्यांनी कल्याण डोंबिवलीत काल दाखवून दिलं, जेव्हा त्यांनी आणि दीपेश म्हात्रेंनी एकत्र एक आंदोलन केलं। ते अगदी इथे थांबवतो, कारण आदित्य ठाकरेंनी काल प्रतिक्रिया देतानाही हा विषय त्यांच्या प्रतिक्रियेत बोलले, त्यामुळे राजू पाटलांना व्यवस्थित माहिती आहे की राजसाहेब ठाकरे कशाबद्दल बोलले ते, की महाराष्ट्राच्या समस्या म्हणजे नेमकं काय हे काल राजू पाटलांनी दाखवून दिलं, जेव्हा त्यांनी दीपेश म्हात्रेंना बरोबर घेतलं आणि ते आंदोलन केलं। पण काही लोकांना त्यांच्या शिवसेनेच्या वाटलं की ह्याचा अर्थ राजकीय युती, ठीक आहे, आता तुम्हाला राजकीय युती करायची असं तुम्ही सकारात्मक आहात, त्याच्यासाठी म्हणून मी उदाहरण दिलं तुम्हाला की ज्या पद्धतीने एखादं जर तुम्हाला युती करायची, आघाडी करायची, तर त्यासाठी प्रपोजल द्यावा लागेल। नुसतं मला हा आवडतो, नुसतं मला हा आवडतो, किती दिवस दुरून डोळे मारणार तुम्ही? तुम्हाला प्रपोजल द्यावा लागेल ना। जोपर्यंत ठोस प्रपोजल येत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय कसा करणार राजसाहेब ठाकरे? ज्यावेळेला येईल त्याच्यावर त्याचा जो काय महाराष्ट्राच्या हिताचा असेल, जो काय मराठी माणसाच्या हिताचा असेल, जो त्यांना योग्य वाटेल निर्णय करतील। पण प्रपोजलच तुम्ही द्यायचं नाही आणि दुरून डोळे मारायचे, यांनी काही गोष्टी पुढे जाऊ शकत नाही। बघा काय आहे की या प्रकरणात 2 मुलाखती झाल्या राज ठाकरेंच्या, त्यात पहिल्यात साध असं विषय होता, पण त्यानंतर तुम्ही असं म्हटलं की ही काही पॉलिटिकल साध नाहीये, महाराष्ट्र अस्मितेचे वेगवेगळे मुद्दे आहेत। त्यानंतर दुसरी मुलाखत आली, त्यातही राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की मला जे म्हणायचं होतं ते वेगळं होतं आणि त्यातून अर्थ वेगळा काढला गेला, तसं काही नव्हतं। तर मग आता काय आहे की आता राज ठाकरेंना याच्यातून राजकीय युती हवी आहे की नको आहे? कारण शिवसेना युबीटी तर म्हणते की ते सकारात्मक आहेत, पण मनसेला तुम्ही हे क्लिअर करू शकाल का की राजकीय युतीसाठी किंवा राजकीय प्रपोजल जर आलं तर आम्ही त्यावर विचार करू? कारण यापूर्वी तुम्ही ते नाकारलेलं आहे। तुम्हाला तेच सांगितलं ना, जर बघा 2014 मी पुन्हा एकदा सांगतो, आपण प्लीज शांतपणे ऐकून घ्या आणि ते लोकांपर्यंत पोचवा अशी माझी विनंती आहे।
2014 आणि 2017 2 वेळेला आमची जीभ पोळलेली आहे. त्यामुळे आम्हाला ताकही फुंकून प्यावंच लागणार. आता विषय असा आहे, आता जर शिवसेना उभाठाला वाटत असेल की आपण मनसेबरोबर युती करावी, तर त्यांनी त्या संदर्भातला ठोस प्रपोजल राजसाहेबांकडे पाठवावं. त्याच्यावर ती करायची की नाही करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही आहे, तो अधिकार राजसाहेबांचा आहे. जसं त्यांच्याकडे तो अधिकार उद्धव साहेबांचा आहे, तसा तो आमच्याकडे अधिकार राजसाहेबांचा आहे. त्यामुळे त्यांनी प्रपोजल पाठवावं, हो की नाही याचा निर्णय राजसाहेब घेतील. तो काही माझ्या हातातला गोष्ट नाहीये. मला भले हो वाटत असेल किंवा नाही वाटत असेल. पण दोन्ही पक्षाचे नेते असं म्हणतात की अंतिम निर्णय किंवा जी काय बोलणी किंवा जे काय प्रपोजल आहेत, 2 भाऊ म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलतील आणि त्यानंतरच पुढे जे काय होईल. विचारायचं हे आहे की राज ठाकरे तुम्हालाही विचारतोय आणि हे आम्ही शिवसेना युबीटीतही नेत्यांना विचारलेलं आहे की हे 2 नेते एकमेकांशी बोलणार कधी. कारण महाराष्ट्राच्या जनतेला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना या बाबतीत अपेक्षा हीच आहे. कारण जेव्हा पहिला 7 प्रतिसादाचा खेळ सुरू झाला, दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. आता मी तुम्हाला तेच सांगतोय, मी पुन्हा एकदा सांगतोय, 2014 2017 जेव्हा आमची इच्छा होती की आपण युती केली पाहिजे, तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या पुढे बाळा नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले. त्यांना जे काय म्हणणं होतं ते प्रत्यक्ष भेटून सांगितलं. ते पण उद्धव ठाकरेंना नाही सांगितलं, कारण उद्धव ठाकरे वरनं खाली आलेच नाही. जे खाली बसलेले नेते होते त्यांचे, मला असं वाटतं अनिल देसाई वगैरे, सुभाष देसाई होते त्यावेळेला, त्यांना सांगितलं आणि आम्हाला जे म्हणणं होतं ते आम्ही एका ठोस प्रपोजलद्वारे दिलं. बरोबर, ही प्रोसिजर आम्ही पाळली आणि मला असं वाटतं युतीमध्ये अशीच प्रोसिजर असते. आमच्याकडे आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं जे आलेलं आहे ते बघतोय आम्ही, ते मीडियामध्ये बघतायत, मीडियामध्येच बोलतायत आणि मीडियामधनंच काय ते त्यांचं व्यक्त की ते सकारात्मक आहे. त्यांची सकारात्मकता जोपर्यंत आम्हाला जाणवत नाही तोपर्यंत त्याच्यावर विचार करणार किंवा उत्तर देणार असं नाही होऊ शकत. पण ते म्हणतायत ते सकारात्मक आहेत, म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणतात सकारात्मक आहेत. तुम्ही सकारात्मक आहात? नाही, विषय सकारात्मक कधी होईल, ज्या वेळेला आम्हाला कळेल ना. तुमच्या मनात काय आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सकारात्मक आणि नकारात्मकाचं उत्तर कसं देणार. तुम्ही काहीतरी एक प्रपोजल द्या, काहीतरी सांगा, काहीतरी बघा. आज काय आम्ही मीडियात बघतोय, मीडियात बोललेले सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही ना. तर समजा आदित्य ठाकरे काल मीडियात बोलले की आम्ही सकारात्मक आहोत, ती सकारात्मकता जाणवणार कधी, जेव्हा काहीतरी भेट होईल, चर्चा होईल तेव्हा होईल ना. कॅमेरामधनं सकारात्मकता दिसते का? पण या प्रकरणात भाजप असं म्हणते आहे किंवा भाजपचा अंतर्गत सर्वे असा म्हणतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी मुंबई महापालिका निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. 150 जागांचं भाजपचं लक्ष आहे आणि 150 समजा जर ते युती म्हणजे त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर किंवा एकटे कसेही लढले तरी साधारण 150 जागांचं लक्ष आहे आणि ते सहज महापालिकेवर त्यांचा पक्षाचा झेंडा फडकवू शकतील. कुठे पब्लिश झाला सर्वे हा? भाजपच्या अंतर्गत सूत्रांचं असं म्हणणं आहे. हो, आतल्या का बघा, मी तुम्हाला पण तुम्हाला ऐका ना, भाजपला जर एखादी गोष्ट लपवायची असेल तर ती कशा पद्धतीने लपवतात हे 2021-22 तुम्ही बघितलं. कोणाला भनक तरी लागू दिली की सरकार पाडणार आहे. त्यामुळे हा जो सर्वे आहे, जो काय सांगता, हा कोणीतरी केलेला भंपकपणा आहे. हा भाजपचा सर्वे आहे असं मी मानायला तयार नाही. त्यामुळे त्या सर्वेबद्दल काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. जशा बातम्या पेरल्या जातात तशा मला असं वाटतं ही बातमी पेरलेली आहे. असा कुठला सर्वे जर भाजपचा केला असेल तर तो तुमच्यापर्यंत येईल असं मला अजिबात वाटत. पण तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे पर्यायानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो मुंबई महापालिकेत, मराठी माणसावर आणि एकूणच सगळ्या निकालांवर? बघा, आता कुठलाही सकारात्मक प्रतिसाद होऊ शकतो. आता कुठलाही जर तर या गोष्टींची उत्तर देण्याच्या परिस्थितीत मी नाहीये. मला असं वाटतं अनेक सर्वे वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, त्याच्यानंतर त्याची उत्तर देतील ना. असं मला वाटतं एखादी गोष्ट म्हणजे ती बरोबरच असेल असं नाही. त्यामुळे जी गोष्ट मी कॉन्फिडंट नाही त्याच्याबद्दल मी बोलणंही योग्य ठरणार नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, विषय आपला जो सुरुवात झाला होता तिकडे आपण पुन्हा एकदा येऊया, की जे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की मला नुसतं हा आवडतो किंवा ही आवडते बोलून होत नाही. त्याच्यासाठी प्रपोज करावं लागतं तरच लग्न होतात, नाही तर शेवटपर्यंत लग्न होत नाही. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. मनसे
नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, पण एकूणच महाराष्ट्राची मराठी जनता तसंच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत किंवा त्यांच्यात उत्साह आहे जेव्हा या चर्चांना सुरुवात झाली. पण दोन्ही पक्षांच्या बाजूने असं म्हटलं जातंय की पहिले आप या सगळ्या गडबडीत महापालिकेची ट्रेन कुठे निसटायला नको म्हणजे मिळवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.